दाऊद इब्राहिमला विष बाधा झाली आहे आणि शेवटच्या घटका मोजत असल्याची बातमी इंडिया टुडेने प्रसारित केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एकच खळबळ माजली आणि सगळीकडे प्रसार माध्यम असतील किंवा नागरिकांच्या चर्चास्थल एक आणि एकच विषय मुंबईचा डॉन दाऊद इब्राहिम याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाल्या आणि मुंबईचं बॉम्बस्फोट प्रकरण असेल तर दाऊदसाठी पोलिसांनी अनेकदा लाखो रुपयांची बक्षिसं लावली। इतकंच नाही तर दाऊदला पकडण्यासाठी निवडणुका सुद्धा जिंकल्या झाल्या की आम्ही दाऊदला जिवंत पकडून आणणार असा वेगवेगळ्या विषयांमध्ये सतत चर्चेत असणारा दाऊद इब्राहिम कराचीमध्ये शेवटची घटका मोजत आहे का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण। मागील 2 दिवसांपासून दाऊदला विष बाधा झाली आणि त्याची तब्येत अत्यंत चिंताजनक अवस्थेमध्ये झाली। त्याला त्या खासगी रुग्णालयामध्ये ऍडमिट केलंय। चक्क त्या रुग्णालयाच्या टॉप फ्लोअरला, सर्वात उंच फ्लोअरला ठेवलं आहे। विशेष म्हणजे तिथे कुणालाही प्रवेश दिला जात नाही। घरातील निवडक व्यक्ती तिथे आहेत व पाकिस्तानचं इंटेलिजन्स ब्युरो यांच्या देखरेखीखाली त्याला तिथे ठेवण्यात आलंय। इतकंच नाही तर पाकिस्तानकडून अत्यंत गुप्तता बाळगण्यासाठी कुठेही बातमी लिकेज होऊ नये यासाठी प्रचंड काळजी घेतली जात असल्याचं वृत्त येत आहेत आणि त्याचमुळे पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा सुद्धा बंद करून ठेवली आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही बातम्या व्हायरल होऊ नये व दाऊद इब्राहिम हा नक्की कराचीमध्येच आहेत ही बातमी बाहेर प्रसारित होऊ नये व पाकिस्तानची नामुष्की ओढवल्या जाऊ नये यासाठी पाकिस्तान सरकारकडून प्रचंड काळजी घेत असल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे नेमकं दाऊदचं प्रकरण आहे तरी काय, खरोखर त्याला विषबाधा झाली आहे का आणि विषबाधा जर झाली असेल तर ती नेमकी कोणी केली आहे या महत्वाच्या विषयावर आता चर्चा सत्र रंगली आहेत। मुंबई पोलिसांना चकमा देऊन तब्बल 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधी म्हणजे 4 दशक हा दाऊद इब्राहिम भारताच्या पोलिसांना चकमा देत आहेत आणि अद्यापही तो सापडलेला नाही। मात्र इतकं असताना त्यांची मुंबईवरील दहशत कुठेही कमी झालेली नाही किंवा मुंबईमधून जो पैसा अवैध मार्गाने मिळतो त्याचे सर्व व्यवसाय जोरात चालू असल्याच्या वारंवार चर्चा, वारंवार बातम्या प्रसारित होत असतात। ड्रग प्रकरण असेल, खंडणी प्रकरण असतील, सोन्याची तस्करी असेल, असे अनेक व्यवसाय दाऊदचे हस्तक मुंबईमध्ये बसून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करत दाऊदला मोठ्या प्रमाणात पैसा पाठवत होते व आतापर्यंत पाकिस्तान सरकारने नेमका दाऊद कुठे आहेत याचा तपास सुद्धा लागू दिलेला आहे। अनेक आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की पाकिस्तान कराचीमध्येच दाऊद आहे, तरी सुद्धा पाकिस्तान सरकारने अद्याप कबुली दिली नाही आणि त्याचमुळे पाकिस्तानकडून अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे की जर खरोखर दाऊद इथे असल्याची बातमी जर गेली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाकिस्तानची किंमत आधीच संपलेली आहे आणि दहशतवादी घोषित करणं बाकी आहे। आणि अशा वेळेला जर खरोखर सापडलं तर ज्या पद्धतीने आता भारताचं G20 असेल, इतर ठिकाणी ज्या पद्धतीने वर्चस्व वाढलंय त्यामुळे भारतावर मोठी नामुष्की पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवल्या जाऊ शकते आणि त्यामुळेच पाकिस्तान मोठी काळजी घेत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये दाऊद इब्राहिमची कोणतीही बातमी बाहेर गेली नाही पाहिजे। त्यामुळे आता किती दिवस दाऊद इब्राहिमला अजूनही पाकिस्तान सांभाळणार आणि नेमकं त्याला विषबाधा करण्यामध्ये कुणाचा हात होता, कारण ज्या पद्धतीने अनेक आतंकवाद्यांनी ज्यांनी भारतामध्ये आतंक माजवलाय अशा अतिरेक्यांचा अशाच पद्धतीने मृत्यू झालाय। त्यामुळे या मृत्यू मागे सुद्धा भारतीय यंत्रणाच काम करते की काय हा येणाऱ्या काळामध्येच या सर्व मोठा उलगडा होणार आहे। मात्र या क्षणाची अत्यंत महत्वाची व मोठी बातमी आहे की दाऊद अत्यंत चिंताजनक परिस्थितीमध्ये, त्यामुळे भारताचं जे स्वप्न होतं की दाऊदला जिवंत भारतामध्ये आणायचं ते अपूर्णच राहतं की काय असा प्रश्न आता निर्माण झाला। त्यामुळे 1986 पासून दाऊद जो फरार झालेला आहे आणि त्याला जिवंत पकडण्याचं स्वप्न अनेकदा त्या प्रश्नांवर भारतीय निवडणुका सुद्धा लढवल्या गेल्यात। मात्र इतकी वर्ष उलटली तरी सुद्धा दाऊद भारतीय यंत्रणेला सापडू शकलेला नाही। त्यामुळे आता दाऊद हा जिवंतच राहणार की न काय हा प्रश्न आता निर्माण झाल्यामुळे तो आता येणाऱ्या काळामध्ये
नेमकी काय परिस्थिती होती व पाकिस्तान ही बातमी कधी लिकेज करणार की तशाच पद्धतीने दाऊदचा अंत होणार व काय झालं ते शेवटपर्यंत कोणाला कळणार नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतं? दाऊद आजही पाकिस्तानमध्येच आहेत का? जी इंडिया टुडेने बातमी प्रदर्शित केली ती सत्य आहे का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया असतील तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व आपल्याला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.